या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एनएमएस संदर्भामध्ये ए टू झेड माहिती. ए टू झेड माहिती म्हणजे काय की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एनएमएस संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये कोणताही प्रश्न राहणार नाही. होय मित्रांनो, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा एनएमएस परीक्षेचा फॉर्म कोण भरू शकतं, ही परीक्षा पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे. ओपन साठी किती गुण आहेत, एससी साठी किती आहेत, व्हीजीएनटी साठी किती आहेत, ओबीसी साठी किती आहेत. तर या सर्व बाबीबद्दल आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका ह्या आहेत की दोन्ही विषयाला सेपरेट तेवढे गुण घ्यावे लागतात का दोन्ही मिळून गुण घ्यावे लागतात. मला एकाला 30 पडलेत एकाला 50 पडलेत, मग मी पास आहे का नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की पेपर 1 ला मला 60 आहेत, पेपर 2 ला 40 आहेत, मग माझं सिलेक्शन होईल का, मला शिष्यवृत्ती मिळेल का. तर अशा अनेक शंका आहेत. त्याचबरोबर मेरिट येण्यासाठी किती गुण घ्यायचा आहे, आम्ही ओपन मध्ये आहोत, आम्ही ओबीसी मध्ये आहोत, आम्ही एनटी मध्ये आहोत, आम्ही एसटी मध्ये आहोत, मग आम्हाला किती गुण घ्यावे लागतील. जिल्ह्यामध्ये जर मला सिलेक्ट व्हायचं असेल माझ्या जिल्ह्यामध्ये, तर मला जिल्ह्यामध्ये किती गुण असतील. आणि हे सगळं मेरिट कुठं पाहायचं आपण, आपल्याला कसं लक्षात येणार की माझ्या जिल्ह्यासाठी किती विद्यार्थी निवडले जातात. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी संख्या वेगळी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी आहेत याबद्दलची सर्व आपल्या मनातील शंका, सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपले क्लिअर होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा आहे आणि तुमच्या मनातील या सर्व शंका, स्पेशली आत्ताच परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण झालेत, तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सर्व शंका समजून घ्या. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपल्याला माहिती पत्रक दिसत असेल तर या योजनेचं उद्दिष्ट काय आहे पहा. 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे. म्हणजेच या परीक्षेचं नावच आहे पहा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ही परीक्षा फक्त महाराष्ट्रापुरतेच नाही तर संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते आणि 1,00,000 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. लक्षात घ्या. तर यामध्ये महाराष्ट्रासाठी किती विद्यार्थी संख्या आहे हे पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 8वी मध्ये असताना, म्हणजे 8वी मध्ये विद्यार्थी जेव्हा आपला शिकत असतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही परीक्षा उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यासाठी मदत करते. म्हणजे जसं की 9वी ते 12वी या 4 वर्षासाठी ही शिष्यवृत्ती आपल्याला दिली जाते. आता आपण पाहूयात पात्रता काय आहे, की ही परीक्षा देण्यासाठी नेमकं काय पात्रता आहे. तर यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासन मान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीत शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये पालकांचे म्हणजे आई आणि वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3,50,000पेक्षा कमी असावे. आणि 3,50,000पेक्षा कमी उत्पन्न असेल त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. त्यानंतर तो जो कोणी विद्यार्थी आहे तो 7वी मध्ये किमान 55% गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. जर तो विद्यार्थी
SC किंवा ST समाजाचा असेल तर त्याला 50% गुण घेणं अपेक्षित आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे पॉइंट आहेत, लक्षात ठेवा. यानंतर ही परीक्षा कोणते विद्यार्थी देऊ शकत नाहीत म्हणजे अपात्र आहेत. तर अपात्र म्हणजे हे विद्यार्थी परीक्षा पात्र नाहीत. त्यामध्ये विना अनुदानित शाळेतील शिकणारे विद्यार्थी म्हणजे जे काही स्वयंशासित, स्वयं अर्थशासित किंवा स्वयं अर्थसहाय्य अशा ज्या काही इंग्लिश स्कूल आहेत किंवा जे काही इतर काही शाळा असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी ही परीक्षा देता येणार नाही. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी, त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही वसतिगृहाच्या सुखसुविधा घेतात, त्याचबरोबर सैनिकी स्कूलला असलेले विद्यार्थी यांना ही परीक्षेला आपण फॉर्म भरू शकतात, परीक्षा देऊ शकतात, परंतु शिष्यवृत्ती मिळत नाही, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील माहिती पाहूयात आपण. यानंतर पुढील माहिती आहे या परीक्षेचा संदर्भामध्ये. तर या परीक्षेला एकूण 2 पेपर असतात. एक म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, त्यालाच आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो, आणि दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी, त्याला आपण स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो. ठीक आहे. तर या 2 पेपरमध्ये प्रत्येकी 90 गुण, 90 प्रश्न असतात आणि 90 मिनिटच वेळ दिला जातो. 90 मिनिट. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याला 30 मिनिट वेळ जास्त मिळतो. दिव्यांग विद्यार्थ्यांना 30 मिनिट, जर ते सिव्हिलचं सर्टिफिकेट वगैरे असेल तर त्या पद्धतीनं. ठीक आहे. पेपरचा टायमिंग सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 1:30 ते 3. ही परीक्षा पात्र होण्यासाठी बरेच विद्यार्थी काल मला प्रश्न विचारत होते की पात्र म्हणजेच थोडक्यात पास व्हायचंय, पास. तर पास व्हायला 40% गुण अपेक्षित आहेत. आता 40% म्हणजे किती गुण होतात? बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये या पण शंका आहेत. तर 40% म्हणजे जर आपण 180 गुणांचा विचार केला तर 180 गुणिले 40% म्हणजे 40/100. आणि या ठिकाणी जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर 0 0 कट होईल, 0 0 कट होईल आणि 18 चोक 72 म्हणजे किमान 72 गुण तुम्हाला घेणं अपेक्षित आहे. म्हणजे कास्टमधील विद्यार्थ्यांना हे नसून जर विद्यार्थी SC किंवा ST किंवा दिव्यांग या 3 प्रवर्गात असेल, पहा, SC ST किंवा दिव्यांग, तर या विद्यार्थ्यासाठी 32% गुण अपेक्षित आहेत. 32%. आता 32% म्हणजे किती? जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर 32 गुणिले 180 छेदामध्ये 100. तर हा जर गुणाकार केला तर तो येतो 57.60. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना किमान 58 गुण जरी मिळाले, 180 पैकी 58 गुण, तर ते विद्यार्थी पात्र होतात. पात्र म्हणजे पास. थोडक्यात पात्र म्हणजे शिष्यवृत्ती धारक नाही, लक्षात घ्या. शिष्यवृत्ती धारकसाठी पण आपण पात्र आहात, परंतु मेरिटनुसार जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांनाच शिष्यवृत्ती मिळते. आता बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर मला मॅथला 40 मार्क आहेत आणि सॅटला 35 मार्क आहेत, मग आम्ही पास आहोत का? होय, तर तुम्ही पास आहात, कारण 40 आणि 35 75 गुण होतात आणि आपण 72 गुणाला म्हणजेच 40% म्हणजे 72 गुणाला पास आहे. 72 किंवा 72 पेक्षा जास्त. त्यामुळे तुम्हाला 40 आणि 35 जरी असतील तर तुम्ही पास आहात. समजा सॅटला 60 आहेत आणि मॅथला 18 आहेत, टोटल झाले 78, तरी तुम्ही पात्र आहात.
म्हणजे दोन्ही पेपरला सेपरेट पात्र व्हायची गरज नाही, तर दोन्ही मिळून एकत्रित म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 मिळून तुम्ही 72 किंवा 72 पेक्षा जास्त गुण असतील किंवा 72 पेक्षा जास्त तर आपण पात्र आहात. ठीक आहे. आता यामध्ये जर आपण SC किंवा ST समाज किंवा दिव्यांग असाल तर आपण 58 गुण किंवा त्यापेक्षा जास्त पात्र असणार आहेत. तर आपल्या मनातली ही शंका आता कायमची दूर झालेली आहे. दोन्ही मिळून आपल्याला हे गुण आवश्यक आहेत. यानंतर पुढील महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर ही परीक्षा देण्यासाठी कोणते विषय आणि कोणत्या विषयाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो? यामध्ये पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी मॅट, यामध्ये 90 प्रश्न असतात आणि हे सर्व बुद्धिमत्ता या घटकावर प्रश्न विचारली जातात. त्यानंतर दुसरा आहे शालेय क्षमता चाचणी, यामध्ये विज्ञान 35 गुण, समाजशास्त्र 35 गुण आणि गणित 20 गुण असे एकूण 90 प्रश्नाचा समावेश असतो. विज्ञानमध्ये पण पुन्हा भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 आणि जीवशास्त्र 13 गुण असतात. समाजशास्त्रामध्ये इतिहास 15, नागरिकशास्त्र 5 आणि भूगोल 15, गणितामध्ये 20 गुण. या पद्धतीने आपल्याला हे गुणाचं विभाजन असणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलुगू, कन्नड 7 भाषातून महाराष्ट्रामध्ये घेतली जाते आणि सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमासोबत इंग्रजी माध्यमाची पण म्हणजे 1 पेज इंग्रजी आणि 1 पेज मराठी या पद्धतीनं प्रश्नपत्रिका दिल्या जातात. आणि ही बहुपर्यायी परीक्षा असल्यामुळे आपण अगदी पर्याय सिलेक्ट करून गुण घेऊ शकतात. यानंतर थोडं निकालासंदर्भात या ठिकाणी समजून घेऊयात. सदर परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2024. ठीक आहे, कारण आता ही यावर्षीची पूर्ण अधिसूचना माहिती आहे, त्यामुळं फेब्रुवारी 2024च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होईल. म्हणजे निकाल कधी लागेल? पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीमध्ये. आणि जे काही निवड यादी आहेत ही निवड यादी आपल्याला जी संकेतस्थळ आहे परीक्षा परिषदेचा त्यावरच आपल्याला माहिती मिळेल. त्याचबरोबर जिल्ह्याने किंवा शाळांनी किंवा विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेचा निकाल त्याच ठिकाणून डाउनलोड करायचा आहे. तर आता या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी 12,000 रुपये, परंतु यामध्ये बदल होऊन आता ही वर्षाला 15,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती झालेली आहे. आणि गुणिले 4 वर्ष म्हणजे 15 चोक 60,000 रुपये शिष्यवृत्ती आपणास मिळेल. तर ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत किंवा काही कंडिशन आहेत. यामधला पहिला नियम, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी 9वी व 11वी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. प्रथम संधीमध्ये म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये व्हायला पाहिजे म्हणजे इथं. ठीक आहे. आणि 10वी मध्ये किमान 60% गुण घेणं अपेक्षित आहेत. 10वीला किमान 60% तरी पडले पाहिजेत. आणि विद्यार्थी SC ST असेल तर 55%. ठीक आहे. तर या नियम पण महत्वाचे आहेत, कारण यावर्षी शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढे काही आपण अभ्यास नाही केला तर शिष्यवृत्ती बंद पण होऊ शकते. विद्यार्थ्यांना आणखी एक महत्वाची माहिती पाहिजे असते, ते म्हणजे निकाल कुठं पाहायचा किंवा किती जागा आहेत आपल्या जिल्ह्यासाठी याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही MSCE.in पुणे हे गुगलवर सर्च करा. MSCE पुणे. आणि ही जर साईट आपण सर्च केली तर तुम्हाला या ठिकाणी MSCE ही वेबसाईट मिळेल. त्याला जर आपण या ठिकाणी क्लिक केलं तर MSCE पुणे, तर या वेबसाईटवर या ठिकाणी आपण शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भामध्ये किंवा 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, केंद्रीय स्पर्धा परीक्षा माहिती,
महा टीईटी, म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या साइट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर यामध्येच आपल्याला आणखी एक, जर उजव्या कोपऱ्यामध्ये पाहिलं तर आपणास या ठिकाणी RIMC, त्यानंतर NTS, NMS याबद्दलची माहिती मिळेल. जर आपण या ठिकाणी NMS ला क्लिक केलात तर या ठिकाणी निवड यादी आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी काही जी काही माहिती असेल किंवा निकाल आला तर त्याचे अपडेट याच साईटवर आपल्याला भेटतील. तर या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट जर आपण पाहिली तर सिलेक्शन लिस्ट यामध्ये आपल्याला ही माहिती सर्व पाहायला मिळेल. तर नेमकं काय माहिती आहे हे आपण समजून घेऊयात. तर या माहितीचा जर आपण अभ्यास केला बारकाईनं, या माहितीचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर काय मुद्दे महत्त्वाचे आहेत हे आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, तर यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, तर पहिली सूचना आहे NMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11,682 शिष्यवृत्ती कोटा आपल्याला या ठिकाणी निश्चित केलेला आहे. किती आहेत पहा महाराष्ट्रासाठी? 11,682. म्हणजे इतके विद्यार्थी पात्र होतील किंवा एवढ्या विद्यार्थ्यांना आपल्याला NMS द्वारे शिष्यवृत्ती दिली जाते. 11,682. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्याची निवड करण्यात येते आणि तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगासाठी 4% आरक्षण समाविष्ट आहे. म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्याला 4% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर सर्व जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे इयत्ता 7वी व 8वी ची विद्यार्थी संख्या व 12 ते 14 वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो कोटा असतो तो प्रत्येक जिल्ह्याला पुन्हा वेगवेगळा आहे, लक्षात घ्या. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो कशावर निश्चित केला जातो? तर इयत्ता 7वी, तर प्रत्येक जिल्ह्यासाठी कोटा हा इयत्ता 7वी आणि 8वी, म्हणजे 7वी आणि 8वी हे जी विद्यार्थी संख्या आहे या संख्येवर निश्चित केला जातो. त्याचबरोबर पात्रता गुण जे सांगितले तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे, 40% गुण अपेक्षित आहेत एकत्रित मॅट आणि सॅट मध्ये मिळून. तर हे 40% गुण कुणासाठी पाहिजेत? तर जनरल, VJ, NTB, NTC, NTD, OBC आणि EWS. तर या सर्वांना मॅट आणि सॅट मध्ये मिळून 40% गुण घेणं अपेक्षित आहे. मग SC, ST आणि दिव्यांग या विद्यार्थ्यासाठी 32% गुण घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, या पद्धतीनं हे सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी कोटा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रथम गुणानुक्रमे संवर्गातील सर्वसाधारण संवर्गातील जनरल पात्र विद्यार्थ्याची निवड करण्यात येते. म्हणजे सुरुवातीला जनरल विद्यार्थी, त्यानंतर उर्वरित 9 मागासवर्गीय संवर्गातील पात्र विद्यार्थ्याची निवड करता येते. 9 मागासवर्गीय म्हणजे कोणते? VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS, SC आणि ST. तर हे 9 संवर्ग. यामध्ये पण पुन्हा दिव्यांग बांधवासाठी किंवा दिव्यांग विद्यार्थ्यासाठी 4% आरक्षण दिलं जातं. त्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी खास. तर काय माहिती आहे पहा. कारण काय होतं बऱ्याच वेळेस, जर शेवटचे 2च विद्यार्थी निवडायचे समजा,
आणि मग त्यांना सारखे गुण असतील, समान गुण असल्यास तर कुणाची निवड होणार? तर ज्यांना मॅटला जास्त गुण आहेत त्याची निवड होणार. जर मॅटला पण समान गुण आहेत, पहा लक्षात घ्या, मॅटला पण समान गुण आहेत, तर सॅट मध्ये गणित विषयाला कुणाला जास्त गुण आहेत त्याची निवड होणार. ठीक आहे. गणितामध्ये पण समान आहेत, तर मग सॅट मध्येच विज्ञान मध्ये कुणाचे जास्त आहेत त्याची निवड होणार. ठीक आहे. विज्ञान मध्ये पण समान असेल तर ज्याचं वय जास्त आहे त्याची निवड होणार. वय पण समान असेल तर इंग्रजी अल्फाबेट ज्याचा आधी येतं त्याची निवड होणार. म्हणजे समान गुण आहेत, समजा शेवटचे दोनच विद्यार्थी राहिलेत, आता समजा त्यांचं मेरिट 110 वर आलेलं आहे, समजा हा ए आहे आणि हा बी आहे, दोघाला पण 110 गुण आहेत, तर त्यांचे मॅथचे कुणाचे जास्त आहेत त्याची निवड होणार. मॅथचे पण समान आहेत, मग सॅट मध्ये गणिताचे जास्त आहेत त्याची निवड होणार. गणिताला पण समान आहेत, मग विज्ञानचे कुणाला जास्त आहेत ते बघणार, त्याची निवड होणार. ते पण समान आहेत, मग ज्याचं वय जास्त आहे त्याची निवड होणार. ते पण सारखं असेल तर इंग्रजी अल्फाबेटनुसार तर 100%च होणार आहे. अशा पद्धतीनं हे सर्व सिलेक्शन केलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर संकेतस्थळावर सुरुवातीला आपणास यादीमध्ये काही दुरुस्ती असेल वगैरे त्या संदर्भामध्ये, किंवा निकाल लागल्यानंतर निकालामध्ये तुम्हाला काही शंका असतील किंवा काही म्हणजे समजा प्रश्नामध्ये आक्षेप असतील तर हे सर्व स्वीकारूनच निकाल जाहीर केला जातो. यानंतर आपण डिस्ट्रिक्ट वाईज अवेलेबल कोटा अँड डिटेल्स याबद्दल माहिती पाहूयात. म्हणजे किती कोटा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी, किंवा किती विद्यार्थी या ठिकाणी निवडले जातात, हे पण बऱ्याच जणांची शंका आहे. तर डिस्ट्रिक्ट वाईज आपण या ठिकाणी कोटा जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की डिस्ट्रिक्ट वाईज कोटा किती आहे. त्यात जिल्हा वाईज किती जागा आहेत पहा. साऊथ मुंबई 262, इथं थोडे अंक लहान आहेत म्हणून फक्त सांगतोय मी. त्यानंतर वेस्ट मुंबई 494, नॉर्थ मुंबई 230, रायगड 280, ठीक आहे. त्यानंतर ठाणे 665, ठाणे. त्यानंतर पालघर 246, त्यानंतर पुणे 799, अहमदनगर 541, सोलापूर 521, नाशिक 511, धुळे 234. तर ह्या जिल्ह्यावाईज जागा आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. त्यानंतर जळगाव आहे 482, नंदुरबार 160, कोल्हापूर आहे 448, सातारा आहे 360, सांगली
म्हणजे इतके विद्यार्थी त्या जिल्ह्यामध्ये निवडले जातील. 312. रत्नागिरी 215. सिंधुदुर्ग 101. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे औरंगाबाद 329. जालना 219. बीड 332. परभणी 202. हिंगोली 111. अमरावती 345. बुलढाणा 309. अकोला 218. आणि वाशिम 142. तर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतके विद्यार्थी हे निवडले जातात. यानंतर पुढे यवतमाळ 313. नागपूर 543. भंडारा 153. गोंदिया 163. वर्धा 148. चंद्रपूर 272. गडचिरोली 134. लातूर 332. उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, आता हा बदल लक्षात ठेवा सर्वांनीच, उस्मानाबादचं नाव धाराशिव असं असणार आहे. तर धाराशिव 203. नांदेड 353. तर या प्रत्येक जिल्ह्यावाईज जागा असणार आहेत आणि प्रत्येकाचं जर तुम्हाला पाहायचं असेल कॅटेगरी वाईज तर तुम्ही या साईडवर या आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीच्या वर्षी कितीला क्लोज झालं होतं हे पाहायचं असेल तर या ठिकाणी सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये या, तुमचा जिल्हा निवडा आणि मोबाईलवर तुम्हाला ही यादी डाउनलोड करून मिळेल. म्हणजे डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता. समजा तुमचा जिल्हा आहे नागपूर आणि ओबीसीचं पाहायचं असेल किंवा व्हीजीएनटीचं पाहिजे असेल किंवा जनरल पाहिजे असेल, जी काही आपली कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. तर या पद्धतीनं ए टू झेड माहिती म्हणजे तुमच्या मनातील कोणतीही शंका आता बाकी राहणार नाही आणि तुम्हाला किती मार्क मिळालेत हे नक्की कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर खूप चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यास केलात त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही पण शंका आहे जी आता पुढील वर्षी परीक्षा देणार आहे तर त्यांनी कोणती मार्गदर्शिका वापरावी. तर मी सर्व विद्यार्थ्यांसाठी जीनियस मॅथ पब्लिकेशनची जी मार्गदर्शिका आहे, जीनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका, ही मार्गदर्शिका खरेदी करा. कारण या मार्गदर्शिकेमध्ये यापूर्वी जे काही परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत, जर आपण मार्गदर्शिका कोणती अभ्यासावी असा विचार करत असाल तर जीनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका आजच खरेदी करा. पुढील वर्षासाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त जीनियस मॅथ पब्लिकेशन मॅट आणि सॅट दोन्हीही भाग यामध्ये आहेत. तुम्ही एवढं एक जरी पुस्तक केलात तरी तुमचा स्कोर खूप चांगला येऊ शकतो. त्याचबरोबर जीनियस मॅथ पब्लिकेशनचे प्रश्नसंच पण उपलब्ध आहेत तर त्या प्रश्नसंचचा पण आपण अभ्यास करू शकतात. तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसाठी. लवकरच आपण पेपर विश्लेषणावर व्हिडिओ देणार आहोत की या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना काय स्कोर असू शकतो, विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला, यावर्षीचा पेपर कसा होता, याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल सोबत राहा, कारण येणारी स्कॉलरशिप परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल जे काही महत्त्वाचे गेस आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याची व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.